तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये आम्हाला बघितलं की आम्ही पहिल्यांदा भारताची सीमा पार केली आणि नेपाळमध्ये प्रवेश केला. पहिल्यांदा भारताबाहेरील करन्सी हातात घेतली, तिथलं सिम कार्ड विकत घेतलं आणि बसमध्ये बसून पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. तुम्ही या व्हिडिओमध्ये आम्हाला नेपाळ फिरताना बघणार आहात. या ट्रिपला आम्ही फक्त 5च जण नव्हतो गेलो, आमच्यासोबत ती पण आली होती, पनवती. आणि नेपाळमध्ये आमचं नशीब आमच्या आधीच आमची तिथे वाट बघत होतं. याची सुरुवात म्हणजे नेपाळच्या घाटामध्ये सकाळी सकाळी आमची गाडी ही बंद पडली. अरे यार ये आवड इंसान किधर दिसी यार अभी. अरे भाई आवड इंसान को जानते हो? भाई आवड़ क्यों मनु भाई? क्या बात कर रहे हो भाई? मिल गए यार. अरे बस क्या हो गया भाई? क्या हो गया? क्या बात कर रहे हो? अब आता है अब भी ठीक करके देता हूँ. अब भी क्या बात कर रहे हो? अरे फिर आपने कभी कुछ किया है इसका? अरे क्या बताऊँ, एक बार वो रशिया का राफेल विमान खराब हो गया था मुंबई एयरपोर्ट पे. अरे किसको बुलाया होगा? अंशुमान भाई को बुलाया. अरे यार फिर जो ठीक किया अभी तक उड़ रहा है भाई, नीचे आया ही नहीं. तो कर रहे यार भाई जल्दी कुछ. क्या हुआ बताओ. चल छोटू बाजू हट. क्या हुई? चल नहीं हो रहा है. खोलना पड़ेगा इसको पूरा. आदित्य टायर मध्ये नको बस. आलेल्या प्रॉब्लेमला धक्का मारून हसत आम्ही बसला टाटा केला आणि काठमांडू पासून उरलेल्या 50 किलोमीटरचा प्रवास आम्ही नेपाळच्या लोकल बसने केला. You both are couple? No. Okay. It looks like a couple. Yeah. तर अशा प्रकारे तुम्ही मित्रांनो बघू शकता की आमच्या सोबत 2 इस्रायलचे आमचे मित्र जॉईन झालेत कल्पेश सोबत. हे मुंबईमध्ये असल्याचा फील घेतोय आम्ही लोकलचा नेपाळमध्ये. नेपाळ महामंडळ प्रवासाचा आस्वाद घेतात ना. कल्पेश पाटील सोबत आकाश पाटील आणि ललित क्षत्रिय आणि 2 फॉरेनर कॅमेरामॅन रोहन घोडे आणि आदित्य आणि 2 आमच्यासोबत परदेशी आहेत. परदेशातून इस्रायल या शहरातून ते आलेत. त्यांची गांड फाटली इस्रायल मध्ये राहत होती तेव्हा वॉर चालू होता. कधी कुठे येऊन गांडीवर बॉम्ब पडल भरोसा नव्हता. शेवटी ते इंडियामध्ये आले. फायनली बसायला जागा भेटले मित्रांनो. आम्ही सगळे बसलोय मस्त की 1.5 तास 1 तास आम्ही उभे होतो. 10 मिनिटात उतरायचं पण आम्ही बसतो. हा थोडी व्हिडिओ मागत रोहन हो गाईज. दरबार स्क्वेअर हे ठिकाण आमच्या फिरण्याच्या यादीमधलंच एक ठिकाण आणि ते आम्हाला हॉटेलला जाण्याच्या रस्त्यालाच लागणार होतं. म्हणून बसमधून उतरल्यानंतर आम्ही पुढे चालत जाण्याचा निर्णय घेतला. तुम्हाला जर या दरबार स्क्वेअर बद्दल सविस्तर माहिती हवी असेल तर तसं कमेंटमध्ये मला सांगा.
2 किलोमीटर चालत आम्ही हॉटेलपर्यंत पोहोचलोय. तर रूम बुक करतोय. 3 और कितना 200 ये ले 100 ये ले 200 चल आपस में बांट लो. निकल या उठ उठ. एकदम फ्रेश झालोय. थंडगार पाण्यामध्ये आंघोळ केलीये. सगळेजण एकदम टकाटक तयार होऊन आता आम्ही चाललोय काठमांडू फिरायला. काठमांडू गव्हर्नमेंटने किंवा टुरिझमने जे काय केलंय ना मस्त काम केलंय. बघ नेपा मॅप्स. पूर्ण नेपाळचा एक मॅप आहे. पूर्ण नेपाळचा मॅप आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलं पूर्ण माहिती आहे तुला. हे बघ हा मॅप असतो ना प्रत्येक सिटीचा प्रत्येक स्टेटचा असा भेटतो आपल्याला. पण हे नेपाळ गव्हर्नमेंटने खास करून ठेवलं त्यांच्यासाठी. आपण विकत घेऊ शकतो. आपण प्राइस बघू नंतर. हा असा पूर्ण नेपाळचा मॅप आणि ह्याच्यामध्ये आपण जर कुठे जायचं आहे आपल्याला तर म्हणजे हा मॅप एक बेसिक रिक्वायरमेंट आहे. आपण कधी कुठेही फिरायला जात पाहिजे. नेपाळच्या रस्त्यावर अरे शिवाई चौकात आचार्य अत्रे मंदिर. महानगरपालिका इकडे आहे. पुढे महानगरपालिका. हे पुढे दिसतं चिंतामणी ज्वेलर्स. आकाश पाटील हरवलाय. आम्ही दोघं आलोय पुढे. आकाश कुठेतरी हरवलेला आहे. आकाश भेटला रस्त्याच्या त्या साईडला गेलता. एखाद्या फॉरेनरच्या मागे गेला होता वाटतं. गेला होता तू रशियन बघायला. रशियन का चक्कर. रशियन का चक्कर है भाई. भारतात असते बिस्लेरी तर नेपाळमध्ये ॲक्वा अन्नाचं पाणी. भारतात असते बिस्लेरी तर नेपाळमध्ये ॲक्वा अन्नाचं पाणी. कल्प्या म्हणतो मला आवडतात नेपाळी गाणी. वा 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 वा. हसून मुतलो मी जोकवर. हसून मुतलो. भक्तापूर शहरामध्ये प्रवेश करण्या अगोदर आम्हाला फॉरेनर असल्याचा फील भेटला. कारण नेपाळी लोकांसाठी फ्री असलेलं ते भक्तापूर शहर हे बघण्यासाठी आम्हाला 500 रुपये द्यावे लागले होते. पण ती प्रवेश फी बाकी पैसा वसूल होती. भक्तापूरमध्ये प्रवेश करताच आम्हाला एका कट्ट्यावर काही लोक नेपाळी ग्रामीण कसिनो खेळताना दिसले. काठमांडूच्या या मंदिरामध्ये आलो आपण. या मंदिराची माहिती आपण या आदित्यला विचारूया. बोल. पण सध्या भक्तापूर दरबार स्क्वेअरला उभे. तिथे एक प्रथा आहे. तिकडच्या जागेची भक्तापूरची एक प्रथा आहे. आपण पूर्ण जगभरात किंवा आपण जिथे आपण हिंदू धर्माचा पालन करतो तिथे आपण देवीला मूर्तीच्या रूपात पुजतो. दुर्गा, महालक्ष्मी, तुळजाभवानी.
तिथे देवीला एका सजीव म्हणजे एका कन्येच्या रूपामध्ये पुजतात. ती प्रथा अशी आहे की लहान मुलगी जी अजून वयात न आली, कन्याकुमारी ज्यांना आपण म्हणतो, त्या कुमारीला इकडचे लोक त्याचं देवी म्हणून इकडच्या कुमारी महल आहे तिथं बसवतात आणि तिची वर्षभर तिची पूजा करतात. आणि आपल्याकडे कसा दिवाळीसारखा सण होतो तसा यांच्याकडे मोठा जेव्हा नवरात्रीच्या वेळेस एक मोठी यात्रा असते आणि मोठा सण असतो आणि तेव्हा सगळे नेपाळचे किंवा काठमांडूचे जे काय भक्तजन आहेत ते एकत्र येऊन त्या कुमारीची म्हणजे त्या लहान मुलीची पूजा करतात. आणि असं मानतात की ती जी कुमारी आहे, ती लहान मुलगी आहे, ती या गावकऱ्यांना, या शहरातल्यांना वाचवते. ती यांची देवता आहे, ती डिटी इकडची. ती वेगवेगळ्या समस्यांपासून, वेगवेगळ्या जे काही येणारे अडचणी आहेत त्यांच्यापासून त्यांना वाचवते. तसंच एक उदाहरण म्हणजे एक उदाहरण म्हणजे 2015 साली इकडे खूप मोठा भूकंप आलेला. भूकंप आणि भूकंपासोबत काही बऱ्याच भागात सुनामीसुद्धा आली. सुनामी म्हणजे ढगफुटी वगैरे असे खूप मोठं हे झालेलं. त्या टायमाला पूर्ण काठमांडूमध्ये एक तुमचं पशुपतीनाथ टेम्पल आपलं महादेवाचं आणि दुसरं म्हणजे कुमारी महल, या 2 गोष्टी सोडल्या, हे 2 स्थळं सोडली तर बाकी सगळं उद्ध्वस्त झाले. आणि त्यामुळे अजून त्या प्रथेला किंवा त्या कुमारीला मान्यता इथे अजून जास्त आहे अशा घटनांमुळे. हे बघा, हे स्टिकर्स आहेत मॅग्नेटिकवाले, 100 रुपयाला एक. मी 2 घेतलेत, मला आवडले. आता हे नेपाली रुपये पहिल्यांदा मी खर्च करतोय 200 रुपये. अशा ऐतिहासिक ठिकाणी आम्हाला युद्ध सुद्धा बघायला भेटले. गुड, ट्राय कर. मस्त आहे. सकाळपासून भुकेचे आहेत. आता 4:30 वाजले दुपारचे, तेव्हा डायरेक्टली जेवतोय. राईस बाउल मागवला, 2 मिनिटात संपलाय. आता मोमोज मागवलेत. मोमोज एकदम गरम आहेत तरी पण सगळेजण खात आहेत एकदम. बघा, इथली नेपाळची घरं कशी आहेत तुम्हाला दिसत असतील व्हिडिओमध्ये. एकच थीम दिसतो पण दिसायला एकदम सुंदर अशी घरं आहेत. नेपाळचा बस स्टँड आहे. बघा किती भारी वाटतंय. रात्री आम्ही सांस्कृतिक काठमांडूकडून वेस्टर्न काठमांडूकडे वळालो आणि या काठमांडूच्या बाजूचा आम्ही विचारही केला नव्हता. इसका बिल कर दो 4000 का. काकांसोबत भाई